सोनम वांगचुक यांना देशभरातून वाढता पाठिंबा आपण पाहतो आहोत आणि पुण्यात देखील वंदे मातरम संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे। सोनम वांगचुक यांच्या आधी हा मुद्दा उपस्थित केला होता तो अभिजित दिपके यांनी। त्यांना सोशल मीडियावरती पाठिंबा मिळाला, मात्र प्रत्यक्षात तो मिळेल का असा प्रश्न विचारला जात होता। या प्रश्नाला हे सगळं उत्तर आहे। आपल्यासोबत वंदे मातरम संघटनेचे हे कार्यकर्ते आहेत ज्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमेला काळं देखील फासलंय। हे आंदोलन करावं असं तुम्हाला का वाटतं? कारण काल नीटचा निकाल देखील लागलाय आणि सरकारकडून बरेच असे दावे केले जात आहेत। सरकारने आत्तापर्यंत फक्त दावेच केलेले आहेत। प्रत्यक्षात सरकारचं काम रस्त्यावरती जसं आम्ही आज उतरलोय तसं ग्राउंड लेवलला सरकारचं कुठलंही काम नाही आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेशात फिरण्यापेक्षा देशात काय चालले याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सोनम वांगचुक सारखा आज जो सेलिब्रिटी आहे, यूथ आयकॉन आहे, आज त्या यूथ आयकॉनच्या मागं हजारो लाखो तरुण देशातनं जंतर मंतरला जाऊन स्वतः तिथं थांबलेले आहेत। तर त्यांची हाक ऐकावी, तरुणांची हाक ऐकावी आणि देशामध्ये परीक्षा ह्या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात। जी आता जर कोणी खोटे डॉक्टर असे पेपर फुटून पास झाले आणि त्यांनी उद्या एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला सर्जन झाले, त्यांच्याकडून कुठल्या ऑपरेशनची अपेक्षा करता तुम्ही? खोटे वकील झाले, खोटे इंजिनियर झाले, खोटे डॉक्टर झाले, तर आपण काय अपेक्षा करणार आहे? नाही, सरकारचे जे काही समर्थक आहेत ते असं म्हणतात की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन काय होणार आहे? कसं आहे की आपण बघतोय की धर्मेंद्र प्रधानचा हा राजीनामा का घेतला जात नाही हे कळत नाही आहे। गेल्या 20 दिवसापासून देशातला शास्त्रज्ञ आंदोलन करतोय ते की विद्यार्थ्यांसाठी ही खूप केवळवण्याची गोष्ट मला वाटते। कारण की आपण बघतोय की काही महिन्यातच या नीट पेपर फुटल्यानंतर जवळजवळ 20 ते 21 विद्यार्थ्यांनी या देशामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत। मी विचार करतोय त्या मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचा, कारण की त्यांच्या परिवाराचं आपण बघतो की खूप कष्टाने खूप हलाखीचे प्रयत्न करून ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात आणि त्यांना शेवटी असं अपयश जर नीट पेपर फुटल्यामुळे जर येत असेल, त्यांना नाराजी व्यक्त होऊन ते आत्महत्या करत असतील, तर ह्याच्यापेक्षा खूप चांगली गोष्ट ही देशात नाही मला असं वाटतं। नाही, फक्त नीटचाच पेपर नाही, गेल्या काही कालावधीमध्ये आपण पाहिलं की अनेक पेपर फुटले, टीईटी झाला किंवा आणखी। तर माझं असं म्हणणं आहे, जर आज आपण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, इथून पुढे जे शिक्षण मंत्री नवीन होतील ते सावध राहतील की बाबा आता जंतर मंतरची परीक्षा पद्धती आहे किंवा एकूण जे काही कारभार होतो, तर त्याच्याबद्दल तुम्हाला तरुण म्हणून काय वाटतं? ती फुलप्रूफ वाटते का तुम्हाला की खरंच आपल्या देशामध्ये गुणवत्तेला न्याय मिळतोय? नाही, आता आपण बघत आहे, आता जवळजवळ 1 महिना झाला जंतर मंतरला विद्यार्थी प्रोटेस्ट करतात। सोनम वांगचुक सर 20 दिवस झाले उपोषण करतात, तरी सरकारचं काही त्याच्यावर उत्तर नाही आहे। जर आपण यांचा राजीनामा घेतला तर इथून पुढे जे नवीन शिक्षण मंत्री होतील ते घाबरून राहतील की बाबा जर आपण विद्यार्थ्यांच्या समस्यावर सोल्युशन काढलं नाही तर आपल्याला पण राजीनामा द्यावा लागेल। पेपर लीक जे होत आहेत ते थांबतील, विद्यार्थ्यांना सपोर्ट मिळेल। जे विद्यार्थी खरंच गरजू आहेत, जे खरंच अभ्यास करत आहेत, त्यांच्या प्रश्नांवर तिथं सोल्युशन मिळेल, ते चांगलं एज्युकेशन घेऊ शकतील। जे आपण बघतो तर पेपर लीक होत आहेत, लोक डोनेशन देऊन पेपर आधीच त्यांना उपलब्ध होते, मग ते पास होत आहेत। म्हणजे चिटिंग करून जे पास होत आहेत, नंतर हेच डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, ते नंतर आपल्या भविष्यात ते काम करतील, त्यांच्याकडनं काय होणार नाही, आपल्या मुलांचं ते इलाज करतील। ते चिटिंग करून त्यांना काय येणार पण नाही। तर माझं असंच म्हणणं आहे, हे जे नवीन होतं चिटिंग करून होतंय असं वाटतंय, म्हणजे हे काही सगळे काही परीक्षा पद्धती हो चिटिंग करूनच होत आहे। आजकाल लोकांना चिटिंग करूनच पास व्हावं अशीच जास्त उमेद वाटायला लागली, कारण सरळ काम करून आजकाल कोणाला असं वाटतच नाही की पास होईल म्हणून। जे पैसे ओतून जे चीट करून पास होत आहेत आजकाल, त्यांना आता जास्त मार्क्स पडले की बाबा ते पुढच्या कॉलेजमध्ये जातील, पण त्या व्यक्तीचं जे मेहनत करून त्यांनी ती सीट कमवायची असते पण ती त्याच्या हातातून सीट गेलेली असते। हे धोकादायक आहे जर लोकांना किंवा तरुण पिढीला वाटायला लागलं की काहीतरी आपण घोटाळा करूनच पुढे जाऊ शकतो। हे चुकीचं आहे सगळं, नाही का सर? हे नाही झालं पाहिजे, ह्याच्यासाठी तेवढं आंदोलन करतोय आम्ही। विराट कोहलीची करंगळी तुटली तर पंतप्रधानांनी ट्विट केले। सोनम वांगचुक गेले 18 दिवस आंदोलनाला बसलेले आहेत आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर देशामध्ये एक चांगला मेसेज जाईल की सरकार पण संवेदनशील आहे। तरुणांमध्ये एक मेसेज जाईल की पेपर लीकच्या मागं आपण लागलं नाही पाहिजे, अभ्यास करूनच आपण पास झालं पाहिजे। आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा ही सुरुवात असेल। देशात जर शैक्षणिक क्रांती करायची असेल तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच केला पाहिजे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा फक्त कोणत्या एका
मंत्र्याचा किंवा एका व्यक्तीच्या विरोधातला आक्रोश नाही, तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये तातडीने मूलभूत सुधारणा करण्याची जी गरज आहे त्यासाठीची ही सुरुवात ठरू शकते असं या तरुणांचं म्हणणं आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.